हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचं एनडीएवर दबाव तंत्र। दोन्ही नेते लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रिपदांची मागणी करणार, सूत्रांची माहिती। लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीमध्ये आज एनडीएची महत्त्वाची बैठक। नितीश कुमार यांच्यासह चंद्रबाबू नायडू देखील उपस्थित राहणार, तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवारांसह सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल, ठाकरे मात्र अनुपस्थित राहणार। कुणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही। चर्चा नसताना कुणाचं नाव का घेऊ? नितीश कुमारांच्या प्रश्नांवर शरद पवार यांचं उत्तर। पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात। एनडीएचे नेते आज पाठिंब्याचं पत्र देखील राष्ट्रपतींना देण्याची शक्यता। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मित्रपक्षांसोबत चर्चा। अमित शहांनी फोनवरून एनडीएमधील सर्व मित्रपक्षांची चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरणार। पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींची माहिती, तर केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्याचा आमचा फॉर्म्युला तयार, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य। मित्रपक्ष असल्यानं उमेदवार देण्यामध्ये उशीर झाला हे मान्य करावं लागेल। मराठवाड्यातील भाजपच्या अपयशावरील प्रश्नांवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार। पवार गटाच्या अनिल देशमुखांचा आरोप, तर राज्यामध्ये फडणवीसांशिवाय पान हलत नाही म्हणत होते, मात्र त्यांचं झाडच उपटून काढलं, राऊतांची टीका। ठाकरे गटाच्या शुभांगी पाटलांची नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार। उद्धव ठाकरे यांच्याची भेट घेतल्यानंतर शुभांगी पाटलांनी अर्ज मागे घेतला। माझ्या आयुष्यातील वेगळी आणि विचित्र निवडणूक होती। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा एकदा जोमाने काम करतील, पंकजा मुंडेंकडून विश्वास व्यक्त। विरोधी पक्ष एकत्र येऊन देखील भाजपापेक्षा कमी जागा। लागोपाठ तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार। सबका साथ सबका विकास मंत्राचा विजय झाल्याचं सांगत पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून विजय। राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीचं काम करणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुढील 4 दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।